नमस्कार, मराठी टिप्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मनोजीवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मयम वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. रामरक्षेमधील या श्लोकानं श्री हनुमानाचं ध्यान केलं जातं. मनाप्रमाणे अथवा वायूप्रमाणे त्याचा वेग आहे, ज्याने आपल्या इंद्रियावर ताबा मिळवून ती जिंकले आहेत. असा जितेंद्रम बुद्धिमते जो श्रेष्ठतम आहे, असा वायुपुत्र वानर दलाचा प्रमुख अशा रामदूत हनुमानाला मी शरण जातो. अशी हनुमानाची गती वायूप्रमाणे आहे. त्यांच्या अंगी जाज्वल्य भक्ती आहे. त्यांनी आपल्या मनामध्ये असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी असुरावरही विजय प्राप्त केलेला आहे. भगवान श्रीरामांच्या सारखा खजिना ज्यांना प्राप्त झाला आहे, त्याला आणखी संसारी सुख संपत्तीचा लाभ कुठून असणार. स्वतः जे केले ते श्रीरामाच्या शक्तीमुळेच केले अशी अंतःकरणामधून ज्यांची भावना आहे, अशा हनुमानांची जयंती 19 एप्रिल 2019 वार शुक्रवारी येते आहे. आणि या निमित्ताने जर तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन मनोभावे हनुमान चालीसा म्हटले किंवा रामरक्षा म्हटले, त्याचबरोबर 5 रुईची पानं जर आपण हनुमानजीच्या चरणी अर्पण केली, तर हे संकटमोचक हनुमान आपल्यावर असलेले संकट दूर करतील. वर्षभर आपल्याला निरोगी सर्व संकटांपासून दूर करतील. श्री हनुमानाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर असं दिसून येतं की मारुती हा रुद्राचा अवतार आहे. अत्यंत तेजस्वी, गतिमान, चपळ, आदर्श गुणवत्तेत अग्रण्य, तसेच बलशाली आणि सामर्थ्यवान आहे. बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणजे बुद्धिमत्ते श्रेष्ठ असणारे हे आचार शक्तिमान, ब्रह्मचार्य पालक, आत्मबलक असणारा आदर्श स्वामी भक्त ही खास वैशिष्ट्य हनुमानजीची आहे. शरीरबळ असून सुद्धा हनुमान विनयशील आहे. हनुमानाचं मनोबल आणि पराक्रम हे त्यांचं सामर्थ्य आहे. हनुमानाचा जन्म गौतम कन्या अंजनी आणि व सुमित्राज केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला. म्हणून या दिवशी सुटवडा वाटून ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. हनुमानाचा जन्मकाळ सूर्योदयाच्या वेळेचा असल्यामुळे पूर्वेकडून वर येत असलेलं लालबुंद सूर्यबिंब त्यांना दिसलं आणि ते एक सुंदर फळ आहे असं समजून ते गिळंकृत करण्यासाठी त्याने तिकडे झेप घेतली. अशा प्रकारची कथा आहे. श्री रामदास स्वामींनी 11 ठिकाणी मारुतीची स्थापना केली होती. तरुणामध्ये या शक्तीची वृद्धी व्हावी व त्याचा राष्ट्र उभारणीस उपयोग व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश होता. म्हणून श्रीरामाच्या थोर भक्ताचं पूजन आपण या हनुमान जयंतीला अवश्य करावं. वर्षभर तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही. हनुमानजी हे 6 चिरंजीवापैकी एक. रामायणामध्ये सुंदरकांड हे हनुमानजींच्या पराक्रमावर आधारलेलं कांड आहे. अतिशय सुंदर प्रसंग त्यामध्ये वर्णन केलेले आहेत. हे 6 चिरंजीवापैकी एक आहेत आणि ते आजही त्यांचं अस्तित्व असणारी देवता आहे. आजही असं मानलं जातं की पृथ्वीवर ते आणखी अस्तित्वात आहेत, कारण ते चिरंजीव आहेत. अशा आहेत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.